आजीची सगळी दुनियादारी, सगळा संसार आता उरकलेला आहे. आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असेल ना तर तिची नात असते. आणि नातीला अजून जग बघायचंय. नातीची पहिली मैत्रीण जर कोण असते तर तिची आजी असते. आजोबांचा शेवटचा मित्र त्यांचा नातू आहे आणि नातवाचा पहिला मित्र त्याचे आजोबा आहेत. काय मजा आहे नात्यांमध्ये. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. 10-12 वर्ष मला माझ्या आजोबांचा सहवास लाभला. इथे केडगावला राहायचो आम्ही. आमचं घर तर असं होतं भाऊसाहेब, अशी छोटीशी खोली होती. आजोबा असे कॉटवर झोपलेले असायचे, मी खाली तिथे गोंगडी टाकून झोपलेला असायचं. आणि आम्ही रात्र दोघं जण गप्पा मारायचो. तेव्हाचे ज्ञानोबा असं म्हणतात, तुकोबा असं म्हणतात. जे काही 2 गोष्टी कळाल्या त्या आजोबांमुळे कळाल्या. त्या वाटेवर चालण्याचं बळ निर्माण झालं त्या आजोबांमुळे निर्माण झालं. हा सहवास आपण आपल्या लेकरांना मिळायला नको का? ज्यांच्याकडे आजी आजोबा आहेत त्यांनी ते गावाकडे ठेवू नका. परिस्थिती असेल, गावाकडे राहावं लागत असेल तर कधीतरी नातवांना घेऊन जा, कधीतरी त्यांना इकडे बोलवा. पण एक मे नातवांचा आणि आजी आजोबांचा सहवास काहीतरी काळासाठी येईल याची काळजी मात्र घ्या. ही माणसं अशी भुरकून उडून जातात, नंतर औषधाला सुद्धा सापडणार नाहीत. बघा, अख्ख्या सभागृहात एकच माणूस शिल्लक आहे टोपीवाला. 2 आहेत आणि 9वारीतले ह्या 2-3 राहिल्यात. संपले आता हे. ही माणसं तुम्हाला परत सापडणार नाहीत. ज्यांच्याकडे ही पिढी आहे त्यांना जपा, बोला त्यांच्यासोबत. या लोकांकडे पैसे नव्हते हो, पण ही माणसं जबाबदाऱ्या पेलवायला तरबेज होती. एक जण कोणतर नोकरीला लागायचा, 2 भाऊ गावाकडे शेती करायचे. शेती करणाऱ्यानं खळं झालं ना, पहिलं पोतं नोकरदाराला नेऊन टाकायचं. आणि नोकरी करणाऱ्यानं भावाला जमीन घेऊन दे, त्याला पाईपलाईन करून दे, त्याला विहीर खांदून दे, त्याच्या पोरांचं शिक्षण बघ, त्याच्या पोरींची लग्न कार्य बघ. प्रेम होतं एकमेकांमध्ये. जबाबदाऱ्या पेलवायला माणसं तरवेज होती. यांनी पैसे लय साठवले नाहीत, पण समाधानानं सुखी आयुष्य माणसं जगत राहिली. आता साठवण्याची एवढी स्पर्धा सुरू झाली आहे. या साठवण्याच्या स्पर्धेमध्ये नाती कुठं हरून गेली आम्हालाच कळलं नाही. मी असं म्हणत नाही तुम्ही कमवा आणि सगळ्यांना वाटून टाका, अजिबात असं करू नका. पण योग्य ठिकाणी थाप मारा, योग्य ठिकाणी आधार द्या. अडचणीत कुणी असेल तर धावून जा. प्रत्येक वेळेस खिशात हात घालावा लागतो असं नाही, कधीतरी पाठीवर थाप मारा. हे सुद्धा खूप असतं. पण त्याला जर आमच्याकडे वेळ नसेल तर मग आम्ही माणूस उरलेलो नाहीयेत हे मात्र आपण स्वतःला सांगायला हवं. कसं जगायचं हे आपलं आपण ठरवावं. आयुष्यात कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायची हे आपलं आपण ठरवावं. मी या मताचा नाही की पैसे कमवू नका. निसर्ग, समाज आणि त्यानंतर तितकाच महत्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो म्हणजे अर्थकारण. मजबूत पैसे कमवा. कुणी जर तुम्हाला सांगत असेल 1 रुपयावर जात नाही आणि पैशाला कोंबडी खात नाही आणि पैशावाल्याला कुठं सुख आहे का आणि त्याला कुठं झोप आहे का, हे असलं सांगून तरुण